नमस्कार. आणि आता आम्ही आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी रायगड या ठिकाणी आणि त्यातल्या बाजारपेठेमध्ये आम्ही फिरत आहोत. त्या काळची जी बाजारपेठ त्या राजांच्या काळी तुम्ही बघू शकता. तर हे असं सगळं ते साम्राज्य. आणि इथे जे सुशोभीकरणासाठी जे दिवे वगैरे लावले होते ते टोटली आता खराब झालेले, त्याचे वायर तुटून बंद काढलेले आहे. असं आहे. बघून घ्या. चालायचं हा का? हा सांग. हा बघ ना परा कशी पलीकडे रूम आहेत. अरे हो, वाकून जायचा रस्ता आहे काय? एकच दिसतोय. आणि फायनली तिथून असा पट्टा हा फिरत आपण त्या मंदिरापर्यंत आलेलो. तर जगदीश्वर मंदिर आहे हे. आणि रायगडावरील पूर्वभिमुख असलेल्या या शिवमंदिराची स्थापत्यशैली, घुमटाकृती शिखर आणि 6 मिनार यामुळे इस्लामी शैलीशी साम्य दर्शविते. मंदिराला 50 बाय 50 मीटर लांब व 3 मीटर उंच चिरेबंदी तटबंदी असून तिला पूर्वेकडे व मुख्य प्रवेशद्वार आहे. तसेच उत्तर दक्षिणेस लहान दरवाजे आहेत. जगदीश्वर प्रासादाचे निर्माण शके 1596, इसवी सन 1674 म्हणजे हिरोजी इंदुलकर यांनी केले. बस. आणि हाट मागून एकदा दर्शन हे पहा. शंभो शिवशंभो. तुझवे शंभो मजबूर तारीख. हाय हाय हाय.
नमः शिवाय. बसू ना. मस्त आहे जागा. जरा कोरडं कोरडं वाटतंय का. घेतला तुमचा व्हिडिओ मी आधीच. हां हां मी घेतो दर्शन. समाधी मंदिर. अरे वर तू सांगा त्यांना काढलं. काय करू शासन आपल्या गाडी ऑफिस आहे ना आणि त्यांच्या फोकस महाराजांचा कुत्रा. काय नाव होतं. कंटिन्यू. मेन समाधी आहे आणि याच्याबद्दलची सगळी माहिती आपल्याला इथे मिळते. तर छत्रपती शिवाजी महाराज समाधी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे दिनांक 3 एप्रिल 1680 रोजी देहावसान झाले. जगदीश्वर मंदिराच्या पूर्वेस चौथऱ्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. त्यांच्या वंदनीय स्मृतीतीर्थ अष्टकोनी चौथरा आणि मेघडंबरी उभारण्यात आली आहे आणि ते म्हणजे हेच. तर असं आहे शेजारी पण वगैरे. आणि तिकडे मागच्या साईडला असं काही आहे त्यांची कुत्र्याची वगैरे पण समाधी. चला ना आपल्याला निघायचं. जगदीश्वर मंदिर आणि याच्या पूर्वेस महाराजांची समाधी आहे तिकडे. आणि हा सगळा मंदिराचा व्ह्यू आहे. काय नाही आहे. अच्छा जगदीश्वर मंदिर समाधी मंदिर. आणि दर्शन झालेलं आहे आमचं महाराजांचं आणि जगदीश्वराचं पण. आणि आम्ही आता निघतोय परत वापसी केली आहे. प्रस्थान कर रहे हैं हम. मोठे
पण आहे, आता छोटे बनवतात ना, तर मग हमारी चप्पल इधर है. पहिली माणसं भिपाड होती ना. अगं तिथे दिसतं ते वाढवलं जातं. आणि तिथे राजदरबार आहे. बाकी हा सगळा किल्ला आहे. सर तर इकडे टकमक टोक आहे, हा हाती तलाव आणि त्याच्यानंतर इथे हनुमान टाके आणि मी आलो इकडे हनुमान टाक्याला आहे इथे. चिला भी है, बेंड की है. हनुमान टाकी. शिलाऱ्यामुळे तरी थोडंसं स्वच्छ दिसते पाणी. हा. टाकी मोठी असेल. अरे वा 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 वा, मला नाही वाटत ही डोळे मोबाईलमध्ये दिसत असं कॅमेऱ्यात. दिसत असेल. झूम कर. झूम करून नाही दिसणार. क्या बात है. आहा हा, काय दृश्य आहे. कोरलेली आहे ती, खोदून खोदाई करून कोरून बारलेली आहेत. बनवलेली. त्यांचा अभ्यास होता पूर्वी पाण्याचा अभ्यास. लय भार दिसलं. वेळा उंचावरून पाणी आहे. पाणी झाड खाली मोठ्या मासे आहेत. या एवढ्या माशाचे बघायलो ना मी. जर इथं डायरेक्ट वा, आ हा 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 हा, क्या बात आहे. नुसते बघू वाटायलेत माहिती आहे का. चला खायला करा. अरे बापरे. चलो. तर ते एवढ्या भारी माशा होत्या त्या चिलपे, एवढ्या मी नाही मोजल्या, मोजण्यासारखे नव्हते. खरंच लय भारी होते. मी लहान असताना जे मला पुस्तकात हे दाखवायचे माझे फोटोज होते ते हेच. पुढे गंगासागर तलाव आहे आणि मी तर असं आहे. तर फक्त मनोरे राहिलीच. बघू शकता. नाही ते प्राकृतिक पडलेत. नाही नाही इकडे बघा. तलाव आहे, खोदलेला तलाव आहे. हा का. मस्त मोठा फोडला. हे काय ते काय याच्याच काही कामाला दगड, किल्ल्याची कामालीची दगड आले असते बरंच फोडलेले, कापलेले आहेत ती. ते शिळा कापणं चालू होतं तिथं.
तुम्ही हे जे बघायलाच नाही कापणं चालू होते दगडं आणि जेवढे लागते ना तेवढे घेतले. असं तुम्हाला दगडं इकडे तिकडे घडलेले दिसणार नाहीत, मस्त कापलेले आहेत. असं आहे सगळं. मोराकडे जाऊया आपण आता. आलो मी कुठं कुठं मला माहीत नसणार तरी पण मी सांगतो. हे बघा कुत्ते. हे पहा हे मनोर आहेत. हा 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 वा काय गार लागायची मस्त. ते कोण बसत असं मला नाही माहिती पण हे लय भारी. तुम्हाला काय वाटतं? हा हा सरदार असतील इथं बसायला. यु नो हाय 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 या हा लय गार लागेल इथे हवा मस्त. मेलेला माणूस पण जिवंत होईन असं वाटेल इथे हवा खाऊन. हां पलीकडचा सगळा परिसर फिरून आलो मी आता, फक्त याच्यात खाली गेलो नाही. आणि हा शेजारचा मनोरा आणि मी इथे आहे आता थांबलेला. आणि हे असं आहे मस्त. चालायचं बरं. चल सेम टू सेम बघ. हा मग त्याच हा हा काय गार हवा लागली इथं. हाय इथून लय गार भारी गार हवा यायली बरं काय मनोऱ्याच्या या दोन्हीच्या याच्यातून. ह्या भिंतीला लागून जी हवा येणारी आहे. हा मेलेला माणूस इथं ठेवावं जिथं होईल मला असं वाटतं. हा 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 काय गार हवा लागायची. वाव सेम मनोरा आहे बघा. आणि ही पावसाच्या पाण्यामुळे आलेली बुरशी असन. तर इथून आपण वर जाऊ. टकमक टोक दिसतो बघा इथून. तो जो टोक आहे त्याला म्हणतात टकमक टोक. आणि तो इथून दिसतो. आलो शंभो शिवशंभो.
हाय 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 तुम्हीच जागा थाटली हा. मला माहित नव्हतं इथं खाली असं असं जागा थाटली तुम्ही मस्त. ते हे बघू शकता कोण बसत असं इथे येऊन. वाव हाय 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 हाय. मी तर झोपणार आहे गाडी थोडा वेळ. आपण भले आपल्याला 15-20 मिनटं लेट होईना. हाय हा भले जेवण नको काय म्हणणं आहे. हा हाय हाय बत हाय काय गार लागायला इथं मस्त. हा 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 काय दिवे. लय भारी वाटेल इथं. दोघांनी मी इथं बसलो होतो मनोऱ्यामध्ये आणि भारी वाटलं इथं बसून मला. सो इथून आता मी निघायचं म्हणतोय. आणि हे पाय सगळे ज्या मूर्त्या आहेत ह्या यांचे तोंडच बऱ्यापैकी तोडलेले आहेत लोकांनी. कसल्या चिमण्या दिवे लावायला जागा आहे मस्त व्यवस्थित. मस्त धूळ नाही का व्यवस्थित. हाय सो मस्त वाटतं. म्हणजे तुम्हाला कळतंय ना ह्या गोष्टीबद्दल बोलतोय मी. मी इथे बरोबर शेजारी आत आलं की बाहेर जायची गरजच नाही असं वाटतं मला. असं उन्हात पाय पडला की वाटतं आतमध्ये जावं. तर हे पहा मी इथं होतो आत्तापर्यंत. बराच वेळ मी इथं घालवला आहे मनोऱ्यामध्ये. इथून बघायचं खाली जायला आहे का. इथून वर आलो ना आपण. इथून वर आलो मी आत्ता. हे मनोरा दुसरा इकडून वर जाता येतं आपल्याला. इकडून आलोय आपण. तिकडून त्या दरवाजाकडून नाही आलो. नाही खाली नव्हतो आलो. कुठं वर तिकडे म्हणतोय मी. पलीकडं आपल्याला पलीकडे जायचंय ना. हां मग तो रस्ता सरळच आहे ना. हे इथून बाजू वरती तिकडून वेळा आहे पूर्ण. आपण ते बघून आलो. जाऊन परत वरती यायला लागेल. इथंच कुठं इथे काय हे खाली टाकायला रोड. हे इथून खाली याच्यासाठी नाही का हां तिथं लावलंय जोडलंय. इथं नाही. इकडे जायला रोड आहे. हे सगळं डिस्ट्रॉय झालंय राव. त्याच्यापेक्षा सुंदर होतं अजून. याची कातणी बघा ना किती भारी. याला डबल हे झालर पण होती याला. याला झालर जास्त होती प्लस दिवे लावायला डबल होतं बघा. तुम्ही बघू शकता. हे एवढं डोळ्यानं मला कॅमेऱ्यात एवढं भारी नसते दिसत पण डोळ्यानं लय भारी दिसायली. सगळ्यात वरती बिबिट ती बघा तुम्ही. ती बघा ही बघा. ह्याच्यापेक्षा भारी ही होती. तिच्यापेक्षा भारी ही होती असं वाटेल मला. मनोरी चला तर आज के लिए इतना ही. इथूनच वर जायचे. आणि हा इथून जर आपण खाली जातोय तर इकडे कुठेही निघू मला वाटते. कुठे आहे खाली आहे का एकदम. आणि हे खाली आहे का. हे तसंच तिकडे चालतं. अच्छा हे तिकडं जायला तिथं जायला खाली. आणि मला वाटलं होतं हा दरवाजा जर आम्ही आलो तर इथं जाऊ. पण बाय चान्स आमचं हुकलेलं आहे. पण आम्हाला जवळच दरवाजा आहे इथून इथं. तर बाय. मी इथं आलो आहे.
ज्या राण्या महाराण्या होत्या तर हे त्यांचे घर आहेत आणि याच घरामध्ये त्या राहायच्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातल्या व त्यांच्या घरातल्या. आणि हे जे आहे राण्यांच्या महालांचा भाग, क्वीन्स पॅलेस बेडरूम. तर हे आपण ऑलरेडी बघितले आहेत. मस्त होतं पण प्रशस्त होतं एकदम. राण्यांना ठेवण्यासारखं. इथून पलीकडे फक्त राजे महाराजे आणि इथून पलीकडे सिंहासनाकडे जाण्याचा रस्ता. सगळ्या सोयी होत्या मस्त. मी बसलोय, उभा नाही. हो थांबा. कल्पना तर बऱ्यापैकी सगळं बघून झाल्यानंतर आता आम्ही चाललो आहे रोपवेकडे, म्हणजे खाली गडाच्या खाली प्रस्थान करत आहे. हां इकडे ह्या साईडला, ह्या साईडला. हो हो. आणि बाहेर पडतानाचा हा एक क्षण तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. इथं जशी हवा लागते ना राव गार, असं वाटतं की मरावात आणि इथंच उभा राहावं. आता असं घुसला असतो हे बघून आला असतो बघायसारखं काहीच नाही आता तिकडे. सावलीत उभं राहिली की असं वाटतं ते तिथंच उभं राहावं बस. हरकोच नाही. जमला असतो 300 रुपये वाटलं त्यांनी. माहिती ऐकायला जरा बरी वाटते का? हो हो. जरा सांगतात तर जोरात कडक. ते स्वतः काही सांगितलं जरा बरं वाटतं. पण पैसे वसूल काम असतं त्या वेळेला. सगळा विषय पैशाचा. तर नजरेला काही दिसत नाही. हो दिसतंय ते नुसते आपल्याला. जे सांगाल त्यावेळेस ते करतात. आपल्याला दिसायल मनोरे हे ते काय दगडच दिसतं, बाकी काय दिसतं. थोडा रोपी येतो फिरतोय ते आपल्या तिथून आता सर्व खाली जायचे. तो बघू शकता तुम्ही. हाय भारी वाटतंय. हात काढा का काहीतरी सांगितलं नाही. हा पुढं पलीकडे. वाघमाची काय माहिती. सो आता आपण इथं आलो, गड उतार झालो आणि इथं रोपवेच्या इथं खाली आलो. तर इथे विचारतो मी की कसं काय आहे. जेवायचं इथंच का? इथं महाग असेल थोडंफार. तिकीट दाखवा. तिकीट देऊ? हे आमची 2 तिकीटं. थांबावा जॉब. चला मग चल. जेवण हां स्नॅक्स अँड ट्रिप सगळे. वडापाव, मॅगी, डोसा, उत्तप्पा. जेवण सो काय तिकीट दाखवा. तिकीट हे घ्या. डबल चेक असतं का? तिकीट दाखवा.
चहा प्यायला जातोस काय हो बा इथूनच इकडंच इथूनच आहे आपल्याला खाली जायला. हे काय वेटिंग नाही, काय नाही वाटतं दाखवायची गरज. बसावं का आम्ही? हां पुढं जाऊ. हाय चला. जाताना स्पीड जास्त असते का काका? सेम ना मग पुढे सेम काय करा माहिती आहे का? सुंदर व्हिडिओ शूट करा. काय बोललो आणि काय तर कॉन्सेप्ट बोललो का मग नमस्कार. घाबरू नका बरं का, मी आहे इकडं. बसले साहेब काय वाटलं तर बसले साहेब आला म्हणलं नमस्कार साहेब आहेत कोणी सायलेन्स ॲक्शन चालू केलं. कधीच काय विषय नाही. चालते लगेच अशा पद्धतीने परत एकदा खाली जायला सुरुवात झालेली आहे रोपवेने. बघू शकता आपण आता जरा मधल्या बघितलं म्हणून आपल्याला काय माग दिसत पण आपण लय भारी आणि डेंजरचा घेऊन खाली जातोय. बघू शकतो. जाताना टेन्शन होतं. थांबलं तरी चालतं, काय प्रॉब्लेम 15-20 मिनिटं काय करू. गर्दी वाढली.
हे बघेल कैरी घ्या कैरी कैरी अरे घे 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 आली 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 हे बघ हे बघ. खालीच्या नादात शहादात परवडत नाही आपल्याला आता काय जवळ पास काढू आपण रोहन पहिले 4 टेक्निक भारी आहे हो. काळजी घेत रोजच्या रोज देखभाल असं हाँ मग वा वा चलो हमको भी खोलो हमको भी मुक्त करो यार धन्यवाद दादा मंडळ आभारी आहे तुमचं म्हणजे आमचं कुणीकडून जायचं बाहेर चल तिकडून आलो तिकडून वाव हाऊ ब्युटिफुल असं म्हणतात रोप आहे सोबत मी इथे गेलो होतो इथून होय हातपाय द्यायचे का रोप पेनं खाली येऊन आम्ही आला होतो आता खाली आलो तर आम्ही जरा जेवण पाणी करतो आणि मग निघतो आणि हे जेवण आहे पिठलं चपाती एक पापड भात आणि मटकीची भाजी वरण आणि कांदा आणि लोणचं तर हे जेवण आहे जेवणाचा स्वाद घेतो आधी खाऊयात पिठलं माझ्या बायकोला दाखवायचं होतं असं पिठलं करायचं तिला असं येत नाही असं पिठलं करत जा असं नंबर 1 तुम्हाला कसं वाटतं आता स्टोरेज जास्त नाही जेवणात सोय चांगली त्यांच्याकडे जेवायला रायगडला आल्यावर चला जेवण घेऊन झाले आणि रायगड रोपीचा रस्ता गाडी लावली आपण पलीकडे आणि रायगडवरती हाय तिला शिप चालली आता आणि परत येते दिसत नसेल येते पण इथंच चालायचं ते व्हील खरंच आहे ना व्हील खरं आहे पण शोसाठी मांडले कामात नाही सर्व्हिसिंग झाली असेल त्याची टायमिंग काय करा आत्ता वाजले असतील पण इथून आता निघलेलो आहोत घरी बाय बाय रायगड जय जय शिवाजी जय शिवाजी हरे हरे महादेव पाचड या गावातून थोडंसं पुढं आलेलो आहे आणि हा जो घाट आहे ना तो गाडी जरा चढत नाही इथून आपल्याला सरळ ह्याच रस्त्याला खाली यावं लागतं आणि इथून
पुढे तिकडे जावं लागतं असं इकडून असं, आणि मग राजगड वगैरे ही पलीकडची पट्टी. आणि हे बघा विषय गंभीर. सुंदर गाव. रायगड तयार केली. आपण इथं आता चहा घेतला त्या काकाच्या शॉपमध्ये, आणि बरोबर मस्त चहा होता. तुम्ही पण इथं चहा घेऊ शकता. धन्यवाद काका. तर ठिकाण चांगलं आहे, आणि आपण आता निघतोय पुणे के लिए, बरोबर. चलो, हॉटेल चिराग, बाय. श्री गणेश गणपती बाप्पा मोरया. हा एक चहा आणि तो एक चहा संपवला. चालायचं सर्व. याचबरोबर आता 9:30 वाजता मी आलो. ही ट्रिप इथं संपली. परत भेटू तिथे.